राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार परदराव पाटील चिखलीकर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल साहेब, नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली. तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले, मात्र हातगावमध्ये शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी आणि तुम्ही एकत्र आलात. नाही, असं बघा, किनवटमध्ये देखील आम्ही भारतीय जनता पक्षाने प्रस्ताव आमच्याकडे ठेवला, तो स्वीकारला. किनवटमध्ये भारतीय जनता पक्षासोबत युती केली. मुदखेडमध्ये आम्ही शिवसेनेच्या सोबत बसतोय. आणखी जिथं जमेल त्या ठिकाणी करतोय. 1-2 दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. हातगावमध्ये आम्ही स्थानिक पातळीवर, कारण कोणाची युती कोणासोबत झाली हे आणखी कळलं नव्हतं, म्हणजे स्थानिक पातळीवर त्यांना निर्णय घ्यायला आमच्या जिल्हाध्यक्षांना अधिकार दिलेले होते. जिल्हाध्यक्षांनी म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत बसण्याची काहीतरी भूमिका घेतलेली आहे, ती मी समजून घेईल. आणि समजून घेतल्याच्या नंतर मला योग्य वाटल्यावर होतं ते शेवटी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यांनी घेतलेला निर्णय मलाही मान्य करावा लागणार आहे. या 8 दिवसात अजितदादांनी असं वक्तव्य केलं होतं की झालं गेलं गंगेला मिळालं, याची सुरुवात हातगावमधून झाली म्हणून समजायचं? नाही, असं काय म्हणता येत नाही. ते त्यांचं राजकारण हे राज्य पातळीवरचं, देश पातळीवरचं आहे. आम्ही जिल्हा पातळीवरचे कार्यकर्ते आहोत. काही मतभेद असतात. पूर्वी शरदचंद्र पवार साहेबाची आणि आदरणीय दादांची राष्ट्रवादी एकच होती, त्याच्यामुळं मनोमिलन कार्यकर्त्याचा व्हायला थोडासा वेळ लागत असला तरी म्हणजे एकत्र काम केलेले आहेत, त्यांना एकत्र काम करावं असं वाटते. शेवटी निर्णय एकत्र करायचा का करायचा नाही हा नेत्यांनी घ्यायचा. साहेब, लोहा नगरपालिकेसाठी भाजपने जे आहे ते एकाच परिवारातील 6 उमेदवार दिले, त्यामुळे जे ते प्रचंड टीका होताना पाहायला मिळतं. नाही, मी त्यांच्यावर टीका करणार नाही, कारण शेवटी कोणत्याही पक्षाला उमेदवार जर मिळाले नाहीत तर एका घरचे 6 काय आणि एका घरचे 10 काय. आपण जर बिलोलीमध्ये बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडून फॉर्म भरायला तयार असतानाही तिथं भारतीय जनता पक्षाने उमेदवार न देता आघाडी केली. त्याचं कारण असं आहे की लोक आज राष्ट्रवादीला ज्या पद्धतीनं दलित आणि मुस्लिम मतदार चाहतो त्या पद्धतीनं भाजपकडे जात नाही आहे. परंतु बिलोलीमध्ये निवडून आल्याच्या नंतर भाजपमध्ये घेऊन येतो असा शब्द कदाचित पक्षश्रेष्ठीला दिला असेल. तीच अवस्था धर्माबादमध्ये आहे. आमदारांनी भाजपची उभा केले, खासदारांनी आघाडी केली. त्याच्यामुळे अंतर्गत त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी आधी बोलणं उचित होईल असं मला वाटत नाही. जर आपण बिलोलीचा जर विचार केला तर राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे, आमदारांचं ते होमटाऊन आहे, त्यांचा मतदारसंघ आहे, मात्र कमळात चिन्हच नाही. तर मी सांगितलं ना की त्यांना हे माहीत आहे की तिथं भाजपचं डिपॉझिट जाईल, या भीतीनं आघाडी केली आणि मुस्लिम बांधवांना, दलित बांधवांना सोबत घेतलं. पण हे त्यांना पण माहिती आहे की हे निवडून आल्यावर काय चित्र होणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा प्रयोग करून पक्ष वाढविण्याचं काम करतायत. त्याच्यामुळे त्यांचा वैयक्तिक तो विषय आहे, त्यांची पक्षश्रेष्ठी त्यांना विचारेल. साहेब, लोह्यात जे तुम्ही शरद पवार यांना उमेदवारी दिली ते भाजपाचे होते, याच्यावरून सुद्धा तुमच्यावर टीका होते, राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता का? मी भाजपमध्येच होतो ना, मी भाजपमध्ये येऊन राष्ट्रवादीचा आमदार झालोच ना. तसंच शरद पवार हा लहानपणापासून माझ्यासोबत आहे. मी ज्या ज्या पक्षात गेलो त्या पक्षाचा तो अध्यक्ष होता. काही काळ तो माझ्यापासून दुरावला होता, पण त्याला असं वाटलं की आपण स्वग्रही गेलं पाहिजे, माझ्या नेतृत्वातच काम केलं पाहिजे, भूमिका वाटली आणि मी मोठ्या मनाने ते स्वीकारले. त्याच्यामुळे वेगळं काही असण्याचं कारण, हां, शरद पवार एकदमच पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्षाचा होता असं काहीच नाही. मी सेनेत असताना सेनेचा प्रमुख होता, मी राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीत होता. मी भाजपमध्ये गेलो, भाजपमध्ये आला. त्याला तालुका अध्यक्ष मीच केलं होतं त्यावेळेस. आता त्याचं प्रमोशन मी केलं, डिव्हर्शन आमच्या मित्रांनी केलं, कारण मी एक तालुक्याला पूर्ण अध्यक्ष दिला होता. आता त्यांनी तहसीलदारचं त्यांना मंडल अधिकारी केलं. एका तालुक्यात 3 अध्यक्ष देऊन त्याला थोडी खंत वाटली, तो माझ्याकडे आला. मात्र या संदर्भात जे ते भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं होतं की जे भाजपाचे उमेदवार आहेत गजानन सूर्यवंशी, आता तुमच्याकडे शरद पवार यांचे जे ते फेविकॉलचा जोड आहे, तो फेविकॉल ओरिजिनल होता का डुप्लिकेट होता याचं उत्तर अशोक चव्हाणांनी द्यावं, मी काय सांगणार आहे. कारण अशोक चव्हाण असे अनेक ठिकाणी सगळ्याच पक्षात फेविकॉल लावून ठेवतात. ते सगळीकडे फार काळ चालत नाही हा उद्योग. साहेब, हातगावमध्ये जे आहे ते तुमचे आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची राष्ट्रवादी झाली, तसं शिंदे शिवसेना व भाजपाची जे आहे ते युती झाली. मात्र माहिती अशी मिळते की माजी खासदार सुभाष वानखडे यांच्या सूनबाई उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. मला त्याच्यातली काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे आणि जेव्हा माघार घेतली तेव्हा विषय चर्चा करू. आज मी त्याच्यावर काही बोलणं उचित होत नाही. बरं साहेब, शेवटचा प्रश्न, ज्या 13 नगरपालिकेच्या निवडणूक लागल्यात, राष्ट्रवादीची काय परिस्थिती असेल, काय म्हणतं तुमचं आकलन? मी मागे बोललो, आजही आणि उद्या बोलणार आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1चा पक्ष राहील.
याच्यामध्ये तीळ मात्र शंका करण्याची कोणीही गरज नाही. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत होते लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार परतुराव पाटील चिखलीकर, ज्यांनी आपल्याशी संवाद साधला. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.